ते अमरावतीच्या मेळघाटातील 22 गावं हे अद्यापही अंधारामध्ये आहेत। महाराष्ट्राचं 100% विद्युतीकरण झाल्याचा दावा मात्र या ठिकाणी फोल ठरतोय। सौर विद्युत यंत्रणा मेळघाटातील 22 गावात मात्र अपयशी आहेत। तर स्वातंत्र्याच्या 78 वर्षांनंतर ही गावांमध्ये वीज नाही। वीज न पाहिलेल्या गावामध्ये लोकशाही मराठी पोहोचली आहे। महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावपाड्यावर वीज पोहोचल्याचा सरकारचा दावा हा फोल असल्याचं आता समोर आलंय। अमरावतीच्या मेळघाटातील 22 गावांमध्ये अद्याप वीज पोहोचली नसल्याची धक्कादायक माहिती ही लोकशाही मराठीच्या हाती आली। 22 गावं अद्याप अंधारात असल्याची माहिती समोर आली। तर स्वातंत्र्याच्या 78 वर्षांनंतरही या गावांमध्ये अद्याप सुद्धा वीज पोहोचलेली नाही। आदिवासी बहुल गावांमध्ये सौर वीज देण्याचा प्रयत्न झाला, पण ही सगळी यंत्रणा कुचकामी ठरली। त्यामुळे पूर्ण विद्युतीकरण करण्यात सरकारला मात्र अपयश आल्याचं आता या ठिकाणी स्पष्ट होते। हर घर में लाइन बिजली होना और सब सुविधा जो शहर के जैसा पंखा, टीवी, कूलर सब अपना खोखमार ग्रामीण क्षेत्र में होना चाहिए। हमने बहुत बार कोशिश की है। हर बार हर धारनी जाओ, तहसील जाओ, पीओपी जाओ, हर एक जगह ऐसे कोई जगह नहीं छूटा। हमने अर्जी नहीं डाला, उसको कोई रिप्लाई नहीं आया आज तक। आपको बिजली चाहिए ना? बिजली चाहिए। बिजली आने से हमारा बच्चे अच्छे पढ़ेंगे, फिर हमारा खेत में सिंचाई अच्छा होंगे। और बिजली नहीं होने के कारण हमारे को इंजन चलाना पड़ता और डीजल भी महंगा है। और सिटी के लोग अच्छा पैदावार कर रहे हैं और हमारा मेलघाट में तो कोई पैदा ही नहीं हो रहा है। हम मजदूरी करने को जाते पूरा बाहर, चना गेहूँ को तुअर का सीजन में काटने को, फिर उधर से आते हैं हम इधर, फिर बारिश भर का खर्च उधर से कमा कर लाएगा। काम भी नहीं है। फिर हमारे को ये पानी का बड़ा दिक्कत, नल भी नहीं है। फिर हमारे को ये गली में सीसी रोड भी नहीं है। फॉरेस्टच्या परमिशन्स ज्या आहेत त्या सुद्धा मुख्यमंत्री, राज्य स्तरावर मुख्यमंत्री त्या समितीचे प्रमुख असतात आणि केंद्र पातळीवर पंतप्रधान त्या समितीचे प्रमुख असतात। त्यामुळे ही थोडीशी विलंबाचीच वेळ खाऊ प्रक्रिया आहे। परंतु हे एकदा प्रोसेस केल्यानंतर आणि त्याच्यानंतर मग पहिल्यांदा राज्य आणि नंतर केंद्र सरकारची परवानगी मिळाल्यानंतर मग आम्हाला हे प्रोजेक्ट हातात घेता येईल। साधारणपणे 50 कोटीचं बजेट आहे त्याचं प्रोजेक्ट, इलेक्ट्रिफिकेशनचं। मग मुख्य फॉरेस्टचं पहिल्यांदा क्लिअरन्स आल्यानंतर हा आम्ही प्रोजेक्ट हातात घेऊ आणि साधारणपणे 50 कोटी खर्चाची प्रोव्हिजन महावितरणने त्याच्यासाठी केलेली आहे। तर याच बाबतीत ताजी अपडेट देण्यासाठी माझा सहकारी सूरज दहाड आपल्यासोबत जोडलेला आहे। सूरज, खरं तर एकीकडे आपण डिजिटल भारतची घोषणा करतो, भारत चंद्रापर्यंत पोहोचलाय, भारताचं जगभरात कौतुक होत आहे। मात्र महाराष्ट्रात अद्यापही असा काही भाग आहे जो मूलभूत गरजांपासून वंचित आहे। मेळघाटातील 22 गावात अद्यापही वीज पुरवठा झालेला नाही। याबाबत सविस्तर काय सांगशील? कारण पाहायला गेलं तर अमरावती जिल्ह्यातील मेळघाट हा आदिवासी बहुल भाग आहे आणि साधारणतः 90% या मेळघाटामध्ये आदिवासी बांधव राहतात। साधारणतः मेळघाटामध्ये 324 गावं आहे आणि या 324 गावापैकी 22 गावे जी आहे ते पूर्णपणे अंधारात आहे। स्वातंत्र्याची 77 वर्ष उलटून गेली, मात्र या मेळघाटातील 22 गावात अद्यापही वीज आलेली नाही। वीज आपण जर पाहिलं तर उन्हाळ्याच्या वेळेस श्रीमंतांच्या घरी 1 मिनिट जरी लाईन जर गेली तर किती मोठा फरक त्यांना जाणवतो हेच यामधून लक्षात येतो। मात्र या मेळघाटातील जो संपूर्ण जो भाग आहे तो आदिवासी भाग आहे आणि या ठिकाणी सर्वाधिक जे आहे वाघाची आणि बिबट्याची संख्या यामध्ये सर्वाधिक आहे। मात्र या वाघाच्या अधिवासामध्ये संपूर्ण आदिवासी बांधव आपले दिवस एक करतात आणि जर पाहतात आणि जर दुसरीकडे जर पाहिलं तर या ठिकाणी वीज नसल्यामुळे या ठिकाणी जर पाहिलं तर शिक्षणापासून जे आहे अनेक बालक या ठिकाणी वंचित राहत आहे। मेळघाटामध्ये विजेची समस्या नाही तर या ठिकाणी कुपोषणाची आणि आरोग्याची सर्वात मोठी या ठिकाणी भीषण अशी समस्या आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत हर घर बिजली या योजनेअंतर्गत जर पाहिलं तर संपूर्ण देशातील एकही गाव विजेपासून वंचित नाही असा दावा केंद्र सरकार तर्फे करण्यात येतो। मात्र या ठिकाणी जर पाहिलं तर स्वातंत्र्याची 17 वर्षे उलटून या गावामध्ये वीज आलेली नाही। त्या ठिकाणी 22 गावामध्ये वीज जर पोहोचायची असेल तर साधारणतः 100 कोटीचं या ठिकाणी बजेट या ठिकाणी आहे। मात्र अद्याप जर पाहिलं तर या ठिकाणी एकही गावामध्ये वीज आलेली नसल्यामुळे त्या ठिकाणी अमरावती जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी करतात तरी काय। त्यापुढे जर पाहिलं तर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आहे, स्वतःला त्या मेळघाटातील आदिवासी कन्या या संबोधतात। मात्र जर पाहिलं तर या ठिकाणी
नवनीत राणा यांनी मेळघाटातील आदिवासीच्या वीज समस्या सोडवण्यासाठी का प्रयत्न केले नाही, हा संपूर्ण जो सवाल आहे मेळघाटातील आदिवासी बांधव विचारत आहे. करण नक्कीच सूरज, खरं तर सरकारकडून वारंवार 100% विद्युतीकरण असल्याचा दावा हा केला जातोय, मात्र तो दावा आता फोल ठरत असल्याचं यावरून स्पष्ट होतंय. मात्र इतकी गंभीर परिस्थिती आहे, याबाबतीत काही प्रयत्न झालेत का, की प्रयत्न करून ही यंत्रणा अपयशी ठरलेले, याबाबत नेमकं सविस्तर काय सांगशील? नक्कीच या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी खरं तर हा संपूर्ण जो वन विभागाचा संपूर्ण जो भाग आहे तर त्यामुळे केंद्र सरकारच्या वन विभागाच्या फारसा परवानगी मिळत नाही असा जो सातत्याने लोकप्रतिनिधी असते आणि स्थानिक प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी सांगण्यात येतं. मात्र या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी 22 गावाच्या लोकांना वीज जर पोहोचता येत नाही, त्या लोकांचं स्थलांतर शहरामध्ये किंवा चिखलदरा आणि धारणी शहरामध्ये का केलं जात नाही, हा सुद्धा एक महत्वाचा या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो. एकूणच जर पाहिलं तर या ठिकाणी अमरावतीच्या ज्या खासदार आहेत नवनीत राणा या सातत्यानं विविध राजकीय भाषावर भाष्य करतात. सातत्यानं जर पाहिलं तर उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीच्या संघासोबत हनुमान चालीसा पठणाचा हट्ट करतात आणि आदिवासी दुसरीकडे मेळघाटात जाऊन आदिवासी बांधवांच्या सोबत नृत्य करतात, होळी साजरी करतात. मात्र त्या ठिकाणी विजेचा प्रश्न सोडवण्यात काय अपयशी ठरला, या ठिकाणी प्रश्न महत्वाचा या ठिकाणी आहे. त्या अलीकडे जर पाहिलं तर नवनीत राणा यांनी सभागृहामध्ये या ठिकाणी आवाज सुद्धा उचललेला होता. मात्र या ठिकाणी जर पाहिलं तर अद्यापर्यंत कुठल्याही या ठिकाणी हालचाल झाली नाही. त्यामुळे आता 77 वर्षानंतर लोकांना विजेच्या प्रतीक्षेत मात्र नेमकी या ठिकाणी वीज केव्हा मिळणार, केव्हा अंधारातून उजेडात येईल, संपूर्ण लोक जाणार, हा एक महत्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. तर नक्कीच सूरज, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल. दरम्यान यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले तेही पाहूयात. ये भी सच है कि आज महाराष्ट्र के गरीब से गरीब के घर की भी और उसमें भी गरीब का घर भी रोशन हो रहा है. आज महाराष्ट्र की गरीब से गरीब बहनों की रसोई भी एलपीजी गैस पर पक रही है. वो व्यक्ति जिसके लिए कभी अपना घर सपना होता था, उसको पक्के घर का विश्वास भी मिला और आस भी जगी है. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.